नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या मालिकेकडे वळण्याची, जिचं नाव आहे रात्री तिसऱ्यांदा खेळ चाले. पाहूयात आज या भागात पुढे काय घडतंय. कळतायत मला नाटके सगळी. जा तिच्या अंगात घुस. होय, तिच्या अंगात घुस. काय झालं? करंट लागला. आता मग स्लीपर घालायची ना पायात. घातली ना चप्पल तरी बी लागला करंट. ठीक आहे, परत एकदा ट्राय करता. अण्णांनो, हा मला काय वाटतंय माहितीये, हा हा माझी बॉडी ना हा. तिच्या बॉडीत घुसणार नाही. मी काय म्हणते अण्णांनो, मी माईच्या बॉडीत घुसू का? हिच्याच बॉडीत बघ काहीतरी घुस. हा, कर ऍडजस्ट थोडस काहीतरी. अण्णा इले, हा अण्णा इले. इडिओचा वास येता, इडिओचा वास येता. अगं इडिओचा वास येत नाही, इडिओची क्लिप येते. इडी 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 फुकतात ती इडी. हा, इडीचा वास येता. अण्णा इले, अण्णा इले. मी काय म्हणते, हा तुम्हाला तर आतापर्यंत कधी इडी वर्तन दाखवलं नाही डिरेक्टरनं. 2 पर्व झाले, पण ह्यांना कुठल्या अन्नाचा इडिओचा वास येतो? जरा चेक करा बरं. हा, त्या अन्नाची इडिओची चौकशीच करायला पाहिजे. खरंय खरंय. काय म्हणजे काय झाला काय हा? काय काय झालं? अरे गोळ्यांनो, मला शॉक लागलाय. अरे शूज नाही रे. तर मंडळी, आता बरेच दिवस झाले आणि आता वाडा पूर्णपणे पहिल्यासारखा झालेला आहे. घरातल्या व्यक्तिरेखा परत घरात आलेल्या आहेत. बघूयात मग आता घरात काय घडणार आहे. मी अण्णा आहे. घाल गोळी घाल. ए माई, माधवा, काय खेळ खेळत? चित्र काढत, चित्र. कसला कसला चित्र? अण्णाचं चित्र. बघितला भूमिकेचा अभ्यास. एवढासा वेडाकर असं सांगितलं होतं, हा डायरेक्ट घुसलाय भूमिकेत. कसला कसला चित्र कसं? ह्या बघा, अण्णाचा चित्र बघा.
अरे मेल्या ह्याच्यात अन्न काही दिसतात. त्यांच्या मालिकेत अण्णा दिसत नाही, इथे कशी दिसते? 5 एपिसोड नंतर त्यांची एंट्री दाखवतात की नाही? हा, मग इथे कशी दिसतील? बस बस आहे. अण्णा नाही आता तर परीक्षाचा काय 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 तू काय 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 अरे बाबा हो कोण तू विसरलाय. बरोबर रोल दिलेला ते बाजून स्क्रिप्ट ठेवला ना तरी आता माझा कायदा बघतोय. तू हैसर काय करतो? वाड्याची वाटणी घालू कसा? वाटणी? वाड्याची वाटणी घालू कसा? यो वाड्याची वाटणी घालू कसा? पुढे मोठं कपाट. अरे मेल्या मोठो हिस्सो घेशी पण ठेवशी खय समजा त्यातच ठेवू कसा? कशा? माझा मोठो हिस्सो असा. कशात ठेवशी? माझा मोठो हिस्सो असा. सांगितलं ना आपली परीक्षा उगाच नाही. हा, कशात ठेवशी? कपाटात ठेवू कसा? मोठो कपाटाचा. मेल्या कसा? तुझ्याकडे 2 चडी आहे आणि एकच टी शर्ट आणि एवढा मोठा कपाट, बाकी काय ढॅकना शेवशी? समजा ठेवू कसा त्यात? समजा मोठो हिस्सा असा माझा. काय बोलायचं? हा सगळा मोठा हिस्सा तुम्हीच घेऊ असा. सगळा मोठा हिस्सा आहे ना तुम्हीच घेऊ कसा? आम्हाला काही सुद्धा ठेवायचा नाही असा. बा मोठा हिस्सा घेता असा. खराटा ओरडून नको. खराटा मी सरिता असा. हा बा पण आवाज तुझा मोरीत खराटा घासल्यासारखा. बघितलं कसं बोलत असा. हा ते काय का असा मोठा हिस्सा असा ना वाड्याचा, तो माझा असा आहे का माझा? हा नाही. कौन बोल रहा है? नहीं है इलाज दुनिया में और कोई. शांति शांति ओम शांति शांति शांति. मोठा हिस्सा मलाच पाहिजेत. काय म्हणली? मोठा हिस्सा तुला पाहिजे? मोठा हिस्सा मलाच पाहिजेत आणि मोठी जागा ही मलाच पाहिजे. मोठी जागा? अगं परवा कुकर मध्ये आंघोळ करत होती. तुला कशाला मोठी जागा का? बघितलं साई कसं बोलतात मला? अरे तास सगळा सोड, पण तू कोण असं? छाया. अरे छाई चपची पुडी पण काय? छाय पत्ती पण तुझ्यापेक्षा मोठी असता. आणि तू काय सोय? मी या घरची लाडाची लेक आहे. लेक लाडकी या घरची होणार सुन मी रघु काकाची. होणार सुन मी रघु काकाची. काय चाललंय मला काही कळतच नाहीये. रघु काकाची. प्रत्येक वेळी का या घरात काय चाललंय? काय दिवाळी आहे? हा भुईनाळा इकडे कोणी ठेवलाय? मी छाया तुझी बहीण. हा बरं ठीक आहे. विषय काय चालू आहे? विषय काय चालू असा म्हणजे वाड्याचा हिस्सो हो असा आहे. हे जो हिस्सो असा का नाही, हे आपल्याच घरातल्या माणसांना मिळू का असा बा. हा हा बाहेरच्या राज्यातल्या माणसांना मिळू नसा. हा बा या वल्ला भाकरूंने वस्साड तोंडे माकड तोंडे वस्साडे. बया 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 ही शिव्या द्यायला लागली की मला. हिला पहिल्यांदा घराच्या बाहेर काढून टाका बा. हासा हिच्यामुळे या भल्ले भल्ले सोड भल्ले.
जा तिच्या अंगात घुस. एकच चाललंय. करंट लागते. तर मग पहिले टेस्टरनं चेक करणं पाहिजे. काय झालं आता का दात खेळी बसलेले असा का हा बा माका चल बाय. मला घरातून बाहेर काढतेस ही बोट मेदू वड्याला भोक पाडून पाडून तयार झाली. ज्या नरड्यात पाची बोट घुसवी डायरेक्ट आरपार. अरे मराठी कसा बोलता? येतं का तिला? येतं मराठी. आता आपण मराठी असून आपल्याला डोसा येतो की नाही? हा. मग ती डोसेवाली आहे ना, तिला मराठी आलाच पाहिजे. तुम्ही काय टाळ्या वाजवत बसलाय? ही नरड्याला भोक पाडील की माझ्या काहीतरी करा की. धमकी देते माझ्या बायकोच्या नरड्याला भूकवाडीची धमकी देते. हिंमत असेल तर पाड. माझे पण घे पाड. काय बोलायला लागलाय तुम्ही? आयो बाया निखिल शेताल. कोण? एक मिनिट, आम्हाला दिसतो का नाही इथे? ऍक्च्युली हा दिसतो का नाही दिसत, नाही आजी कोणी येतंय काही करताय या वाड्यात. हे काय थांब, माझा रोल आहे आता थोडस. माझं काय मग माझं काय मरू दे, जाऊ दे, ते कॅन्सल. अंगात घुसणं. दीदी सॉरी हं, ते लिहिलंय ना तसं म्हणून. आज्ञाधारक शेवंत. निघली निघली निघली. जास्त करून साळगावकर होती नाही तर. आता निघणार नाही. आजी घेऊन आलाय. जायचं होतं मला. एवढं नाही ना, शॉर्टकट मध्ये कर ना. पटकन घे, पटकन घे. थोडक्यात घे, थोडक्यात. हा करण नाही देते मला. मी करतोय. मी कर कर घुसलं घुस.
ये बा आता हे दोघे आपल्या वशमध्ये आहे. आपण जसं करू तसंच हे करणार. आपण जसं बोलणार तसंच हे बोलणार. हा? बघ शेवंता, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. अय्या काय आहे? तिकडे बघ. तिकडे बघ. अय्या गजरा. अय्या गजरा. वा किती छान. वा किती घाण. शेवंता, ह्याच्यामुळे तुझं सौंदर्य आणखीन खुलून दिसेल. याच्यामुळे तुझं सौंदर्य अजून खुलून दिसेल. घरी या. आज पाटणकर नाहीत. घरी या. पाटात घालते डोक्यात. पाटणकर बाई, वाटणकर बाई. पाटणकर बाई. खर तर तुमच्याकडे बघून मला असं बोलावंसं वाटतं. खरं तर तुमच्याकडे बघून मला असं बोलावंसं वाटतं. खरं तर तुमच्याकडे बघून मला त्या क्षितिजा पलीकडच्या सूर्याला असं सांगावं असं वाटतं. बापरे. खरं तर तुमच्याकडे बघून मला त्या क्षितिजा पलीकडच्या सूर्याला सांगावं असं वाटतं. श्रीराम बद्दम सफरजन मंदम मद्दम रेड्डी गद्दम गल्ली पंतम खाल्ले कुंतुम कुंतुम खत्री छोड़ 12 औंगल बाजू हट फड़फड़ मत कर. सुरब्रह्मम ब्रह्मानंदन रेड्डी. सेम पिंचम. पाटणकर बाई, तुमच्या या आदांनीच आम्हाला नशा येते. पाटणकर बाई, खर तर तुमच्या या आदांनीच आम्हाला नशा येते. अरे ताक तर निमित्त आहे. अरे हे रॉकेल तर निमित्त आहे. हे पिऊ नको. प्याना मला बरं वाटेल. नाही नाही प्याच मला खूप बरं वाटेल. प्या, प्या. या 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 बाया 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 या 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 साबा. बघा 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 काय सांगितलं होतं मी. हिच्यात कुठं तरी पाणी मुरत असावा. हा असा काय काय हिच्यात कुठं तरी पाणी मुरत असा. मग पाणी मुरतलच ना. पाणी मुरलं तर विरीक मिळतला. अगं म्हातारे हिरीकडे नको बघू. ती बघ लव बर्ड. बघ लव बर्ड. हा लव बर्ड कळतं का? हा आता कानात घालतात ना मळ काढूक तान. हा अगं ती एअर बर्ड असतो. ती बघ आर्चिन परशा बघ. आरची परशा. हा. अरे काय सांगतो शूटिंग चालली आहे का काय? हा? वा, वा, वा. आरची परशा विहिरी शूटिंग. नागराज मंजुळे पण असतले. हो नागराज यावा वरती यावा. पिटी भात केलंय. या यावा. काय चाललं तुझं? माझं हा मी तर भोळी येड आणि सकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. कपाळी शोभल का? गप्पा बस. काय करताय तुम्ही इथे? बाई ग केळेवाला मी सांगतो. केळे विकत घ्याल का? अरे काय चाललंय मला काहीच कळेना झालंय. सयाजी हे काय चाललंय? घरात एवढी रसमलाई असताना कुठे त्या काकवीच्या नादीला? दादा हे एक्झॅक्ट उलट होते असं नाही वाटत. पण आपण गप्पा बोलू बस. शकत नाही ना. भूत आहे ना. सॉरी सॉरी. पर्सनल मॅटर मध्ये गप्प बस सयाजी. हा वाडा आपल्या नावावर कसा होईल ना ते बघ. 1 मिनिट. हा वाडा आमच्याच नावाने होणार असा बहा. गिट्टी वाडा आमच्या नावावर होणार. हे नाही वाडा माझ्या नावावर होणार आहे. एक मिनिट.
मी सांगतलो वाडा कोणाक भेटतलो. अरे आता यो कोण? प्रशांत. सयाजी प्रशांत आमचे हे रघु 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 मी सांगतलो अण्णा वाडा कोणाक देतलो. राम 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 बुम बा. बापरे लवकर सांग. उद्या अमावास असा रात्री 12 वाजता ज्याच्या बी अंगात अण्णा येतलो वाडा त्याचाच असतलो. हे माका अण्णाने सांगितला. ओम बिंग बूम स्वा. तुम्ही सांगितलं घंटा त्यासाठी कोणी चहा नाही सांगितलं सेट वरून. मी त्याला सांगणार आहे की काय रे उद्या रात्री 12 वाजता. ओके. आम राम रुम रुम. ओम बूम बूम स्वा. मला पण साप नंतर सेम अशीच थरथर सुटते. ब्लॅकआउट. अरे ते सांगते ना करते अण्णाचा मी अण्णा असय. अण्णा नाही मीच असा हा. मी अण्णा असं मी अण्णा अण्णा मी असं अण्णा मी असे डोळे फिरवलेले. याला माहित नव्हतं म्हणून नाही डायलॉग नाही बोललाय. पण डायलॉग होता ऍक्च्युली. हा बोलेल की हे मला टेन्शन आहे. अण्णा मी याचा. काय केलंय? मला माहित होतं आज अण्णा स्वतःच्या अंगात आलेत अशी ऍक्टिंग सगळे करतील. म्हणून मी संधी साधून सगळ्यांच्या कानाला उंदीर मारायचं औषध लावलं होतं. उंदीर मारायचं औषध म्हणून वास घेऊन मेले सगळे अण्णा घुसून. घेतला वास मेले, घेतला वास मेले, घेतला वास मेलो. एक मिनिट. मी कसा मेलो? तुझ्याच मुळे मेला. माझ्यामुळे कसा मेल्या? सगळ्यांच्या कानाला औषधं लावलीत. ज्या बोटाने लावली ते बोट तर धुवायचं होतं. मर आता. बघितलं तोपर्यंत अण्णा नाव आहे. अण्णा नाव तोपर्यंत हा वाडा कोणी घेऊ शकत नाही. इथं फक्त अण्णा नाईक राहणार. अण्णा नाईक राहणार, फक्त अण्णा नाईक. आणि मी मी काय करू? तू नाही पाहिजे. जिथं अण्णानू तिथं शेवंतांनू. नाही असू दे ना अण्णानू. ऐका ना ते नको नको नको. तिच्यापेक्षा मी उंदीर मारायचं औषध पिन. मेलोय तू पण मार. ऐका ना अण्णानू. नाही नाही नाही. वा वा. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. वा वा वा. मजा आली मजा आली. आणि जेव्हा जेव्हा आपल्याकडे रात्रीचे खेळ चालल्याचे हे सगळे कलाकार येतात तेव्हा आपसुकच आठवडाभर आधीच एक एनर्जी आमच्यामध्ये आलेली असते की आता मजा करायला मिळणार आहे. कारण जबरदस्त रिस्पॉन्स असतो. आणि ऍक्च्युली या टीमसाठी टाळ्या, कारण ती क्रिएटिव्हिटी त्यांची आहे.
पण मला असं वाटतंय की एक जो रॅम्प वॉक भाऊनी आल्या केला तो जर दोघांचा झाला तर मजा येईल ना जरा. या ना माई, या ना. एक रॅम्प वॉक भाऊ बरोबर. त्याच्यानंतर मग 2 शेवंता करतील रॅम्प वॉक. त्यानंतर मग 2 सुशला रॅम्प वॉक करतील आणि मग त्याच्यानंतर 2 कावेरी करतील. हा आई आता एक मॉडर्न वाला त्या नाही. पण तुझा वॉक झाला पाहिजे. पण या ना. क्या बात आहे. मजा मजा मजा. या बात आहे. आणि खरंच मजा आली. कुठे गेले सुनील भोसले सर? मजा आली. आणि एकदा जोरदार टाळ्या सुनील सरांसाठी झाल्या पाहिजेत. राजू सावंत सरांसाठी झाल्या पाहिजेत. हो सर. ज्या टीममुळे हे सगळं होतं या सगळ्या टीमसाठी आपण टाळ्या वाजवू. हवाई उद्यावाले. कारण टीम वर्क आहे. जसं हवाई उद्या हे टीम वर्क आहे तसं इतकी वर्षे
एखादी सिरियल चालवणं सोपं नाही म्हणून तुम्हाला आम्ही आमच्या हवायुदेतर्फे एक स्पेशल आज गिफ्ट द्या. सुनील सर कसं वाटलं आमचं हे तुम्हाला प्रहसन? खूपच छान. म्हणजे असं रात्रीच खेळ चाले पुन्हा एकदा 3 सीझन मध्ये बनवावं असं वाटतंय. खूप मजा आली. तर मंडळाचा वेळ झाली आहे तुकडवाडीच्या आपल्या स्पेशल कार्यक्रमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. आणि आज आपल्या स्पेशल कार्यक्रमात आलेले आहेत रात्रीच खेळ चाले सीझन 3 चे कलाकार. चला जाऊयात या कार्यक्रमात. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. एक गर्दी करू नका रे, इकडं थांबा ना तुम्ही जरा. अरे यार. तुम्ही एक मिनिट, एकीने द्या, एकीने द्या. मॅडम तुम्ही पुढे. हा थांबा जरा, मागे थांबा, इकडे मागे थांबा तुम्ही. हा मॅडम टेन्शन, आपली ओळख. इकडे तुम्ही, इकडे. सर एक मिनिट जरा. महेश सर. सॉरी सर, तुम्हाला डिस्टर्ब होतंय मला कळतंय, पण काय सर फॅन आहेत तर आपण काय करू शकतो. सरांचे फॅन एवढे तुम्हाला सांग. एक फोटो सर, एक फोटो, 1 मिनिट. हा क्या बात आहे. हा मस्त, जबरदस्त जबरदस्त. थँक्यू मॅडम. तुम्हाला फोटो. सर 1 मिनिट. सरांच्या विषयी खास सांगायचं म्हणजे तुम्हाला, सरांनी आज जो शर्ट घातलाय, जी पॅन्ट घातली आहे, जे बूट घातले, ते सगळे गिफ्ट आहेत बरं का. सगळं नाही काय सांगायला सर, आम्हाला क्रिएटिव्ह कडनं कळलंय. सगळ्याच सगळं गिफ्ट आहे सर. अच्छा. सॉक्स मी दिलेलेच घातलेत ना. सॉक्स नाही घातले. अरे कुणी गिफ्ट द्या रे सॉक्स. सर मी बघतो कुणी सॉक्स आणले का सर. हा थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. असं म्हणजे फॅन म्हणजे काय साधे आहेत का. अरे सरांचे म्हणजे गर्दी नका ना करू. कळलं. क्या बात आहे. तर आता पुढे जाणार आहोत आपण, पण तत्पूर्वी थोड्याशा आता गप्पांकडे आपण वळणार आहोत. आज आपल्याकडे एवढी सगळी टीम आलेली आहे. अण्णांपासून सुरुवात करूयात. लॉकडाऊन असताना तुम्ही घरी होतात, तर कोकणातलं काय मिस केलं, जी तिकडे जाऊन स्पेशली मजा येते? सगळंच मिस करण्यासारखं होतं, कारण मुळात कोकण मला आवडतं खूप. आणि सारखं आता गेले 3 सीझन येण्यामुळे एक सवय झाली होती, तर ते सगळंच मिस केलं. वा 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 वा. याच्यानंतर मी येणार आहे. आले तुम्ही, परत आले. सॉरी एक त्यालाच घेऊन जाता, मागे घेऊन जा ना. सर तुम्ही पण असे फॅन बघितले नसेल सर. नाही. ए बापरे, हँडल करणं म्हणजे नाही सर. ते काय झालंय सर, तेवढं बिल तेवढं क्लिअर करून टाकता काय. कसलं ते गिफ्ट नाही का आणले आजपासून, तर ते ऍक्च्युली सरांनी मला नोकरीला ठेवलंय. काय सांगतात ते म्हणतात की सगळ्यांच्या समोर यायचं, सगळे आर्टिस्ट, ज्युनियर आर्टिस्ट वगैरे मला अरेंज करायला लागतात. आणि मग तसे लोकांना मी घेऊन येतो आणि सरांना गिफ्ट विकत घेऊन मी देतो. खरं तर कसं आहे, 4 चौघात वाटलं पाहिजे ना की बाबा आपले फॅन आहेत, आपले फॅन आहेत. 4 चौघात कुठे सांगतो. हे घ्या सर, 20,000 रुपये थकलेत सर. आणि ते केक तुम्ही 3 बर्थडेला मागून घेतलेत सर. तुम्हाला माईक द्या सरांना. एक नाही सर घ्या. आता जर कोणी आलं ना तर मीच मागे येतो. तू येऊ नको. नाही हा चालतंय सर, चालेल. सर पण ते एक सॉक्स वाला बघून ठेवलं होतं मी. येस. आता येणार आहे शेवंताकडे. शेवंता इथे बसलेली आहे आणि शेवंता सुद्धा आज तुझा गेटअपच ठरला. तू रेडच असा गेटअप आहे का तुझा? नाही, अपेरेंटली लाल रंग माझा खूप फेवरेट. कारण आता काय लाल रंगातच शेवंत दिसते ना मला, साडी विडी. म्हणजे आजकाल म्हणजे फळं गेलं तरी लोक शेवंता कलरचे जरा सफरचंद नॉर्मल बोलत नाहीत लोक आता. नाही, एकंदरीतच मला लाल रंग खूप आवडू लागलाय. आणि शेवंताची साडी तर फारच प्रिय आहे मला. पण त्याच्या पलीकडे मी कधी लाल कलर मध्ये स्वतःला कधी इमॅजिन केलं नव्हतं. पण
कदाचित झी मराठी बरोबर असोसिएट झाल्यापासून मी लाल रंगातच असते. हो. मग ते इबलिस असू दे किंवा रात्रीस खेळ चाले असू दे, आणि त्यामुळे खूप स्पेशल झालाय सध्या हा रंग, आणि आय एम लव्हिंग इट. वा 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 वा. मग सध्या काय फॅन्स म्हणतात तुमचे? फॅन्स खूप खुश आहेत, आणि तितकीच मी सुद्धा खुश आहे. कारण जेव्हा सेकंड सीझन संपला होता आणि मी एक शेवटची पोस्ट टाकली होती, सगळ्यांनाच माहिती आहे की मी सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय असते, आणि सेकंड सीझन जेव्हा संपला होता तेव्हा मी एक फोटो टाकला होता की हा शो आयुष्यभर माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल राहील. फॉर स्पेशल रिझन, कारण माझ्या बाबांचा आवडीचा शो होता. बाबांनी तर नाही पाहिला सेकंड सीझन, पण मी तेव्हा म्हटलं होतं की पुन्हा एकदा आयुष्यात मला ही संधी मिळाली तर मला पुन्हा हे जगायला आवडेल, पुन्हा एकदा शेवंत व्हायला आवडेल. आणि मला माहीत नव्हतं की ते सरप्राइझिंगली पुन्हा एकदा मला चान्स मिळणार आहे. सो आता 3ऱ्या सीझनमध्ये मी आहे, तर लोकांच्या प्रतिक्रिया, प्रेक्षकांचे मेसेजेस मी खूप एन्जॉय करते. हे सगळंच मी खूप एन्जॉय करते. वा 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 वा. सर थोडं वर यायचं होतं. या या सगळे या, थोडं कशाला. थँक्यू. अरे बा तुमचा लई मोठा फॅन आहे मी. म्हणजे स्पेशली तुम्हाला भेटायला आलो. मला कळलं की तुम्ही इथं आलात म्हणून खास तुम्हाला म्हणून भेटायला आलो. खूप मोठा फॅन आहे मी. सोशल मीडियावरती तुम्हाला फॉलो करतो, आणि तुम्ही तुमचे म्हणजे पर्सनली टचमध्ये राहतात सर. अच्छा. पर्सनल फोटोज, व्हिडिओज फॅमिली बरोबरचे सर पोस्ट करत असतात. ते बघून सर मला एकदम एकदम इथं टच झालं की माणूस सिरियल मध्ये काय काम करतो आणि असलियत मध्ये माणूस काय आहे. क्या बात. तर मला सगळ्या समाजाला खरं तर सांगायचं की ते व्हिडिओ एकदा तुम्ही बघितले पाहिजेत म्हणून. क्या बात आहे. असेल तर दाखवा प्लीज. एक मिनिट माझी खुर्ची वाजत गेली. येस येस. गुगली टाकतोय काय. प्लीज प्ले द व्हिडिओ. जिसके लिए उसी ने मेरे दिल को तोड़ा, जिसके लिए सबको छोड़ा उसी ने. तुम्ही आलात म्हणून जरा थांबाना वाचन दिसतंय, हे रूप भिजलेलं आणि ते पहा काय शेवंता. बोलू का नको घडी भर जरा थांबशील का ग, गोड गोड माझ्याशी बोलशील का. बड़ी उदास जिंदगी. मजा इसमें इतना इसलिए है. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. म्हणजे आता ह्याच्यानंतर फॅन्सचं असं म्हणणार तुम्ही असं का नाही अण्णांना दाखवत. मला सुहास सर तुमच्यासाठी खास खरं तर सांगायचं होतं की सरांचं पाय मुरगळलाय असं कळलं मला. की बरोबर आहे काय? तू मागच्या सीझनला. हा म्हणजे जवळजवळ म्हणा सरांचा पाय वर्षभर वगैरे त्रास देत होता म्हणा, आणि 8 वर्षापासून त्रास देतोय म्हणा. तर त्याच्यासाठी म्हणून सर पुन्हा जर का त्रास झाला तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक जालिम उपाय आहे. पण आयुर्वेदिक असल्यामुळं थोडंसं पथ्य पाणी पाळावं लागेल. हे तर तुम्हाला मान्य आहे की नाही? आयुर्वेदात पथ्य पाळावं लागतं. हे पाळतात तर तेवढं पाळाल तुम्ही सर. माझ्याकडे उपाय आहे सर तुमच्यासाठी. सर हे घ्या. अच्छा. राजगिराच्या ह्या चिक्या. अच्छा. पथ्य. हा हे पथ्य आहे. अच्छा हे पथ्य. हा दिवसाला 1 चिकी खायची. आणि पथ्य असं आहे ऍक्च्युली की जेवायचं नाही 2 टायमाला, नुसतं पाण्यावर चालायचं. किती दिवस? पुढे आयुष्यभर. पुढचं आयुष्यभर एवढंच खायचं. हा 1 चिकी खायची दिवसाला. अच्छा. आणि जेवायचं नाही, नुसतं पाण्यावर चालवायचं. मग ह्यातनी मुरगड्याला पाय ठीक होईल? नाही नाही, हे जे वाढवून ठेवलंय की नाही हे कमी होईल. ऍक्च्युली पायाचा प्रॉब्लेमच नाही, पाय चांगला आहे, पण ते पोट मध्ये आल्यामुळं
खाली बसता येत नाही त्यांचा ऍक्च्युली बसायचा प्रॉब्लेम आहे. असं तडा तडा बघा शर्टाची बटणं तुटतात. तो प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. कळलं का सर तुम्हाला? तर तेवढं तुम्ही जरा पथ्य पाणी पाळा. कसं भयंकर सगळे कसे असे काय कळणं झालंय मला. तर तेवढं थोडं पथ्य पाळा. धन्यवाद. बस बस तर बेसिक तुमचा बसायचा प्रॉब्लेम आहे लक्षात ठेवा. ओके सर. मगाधारनं मी ऍक्च्युली बघितलं की लई लोक आली आणि सरांबरोबर फोटो काढून गेली. मला पण एखादा फोटो मिळाला तर बरं. महेश सरांबरोबर तुम्ही काढा सर. महेश सर एक फोटो म्हणजे एवढे लोक फोटो काढतात म्हणजे तुम्ही कोणीतरी ग्रेट असणार. या सर प्लीज एक फोटो. आला थँक्यू सर. पुढच्या वेळेला येताना सर घालून येत जा सर. तर मंडळी दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. काय मंडळी मजा आली की नाही? अजून मजा बाकी आहे आणि त्यासाठीच बुधवार बाकी आहे. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या.